राज्यभर गणेश उत्सवाची सुरुवात जी आहे ती धूमधडाक्यात झाली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतला प्रसिद्ध असा गणपती लालबागचा राजाचं प्राणप्रतिष्ठा जी आहे ती सकाळी पार पडली आणि त्यानंतर आता भक्तांना लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे। यंदा आपण जर पाहिलं तर लालबागचा राजा मयूरासनावरती बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सुबक अशी दरवर्षीची जशी मूर्ती असते तशीच मूर्ती जी आहे ती लालबागची राजाची यावर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं भाविकांनी पहिल्याच दिवशी गर्दी आपल्याला केलेली पाहायला मिळते। चरणस्पर्शाची रांग असेल किंवा मुखदर्शनाची रांग असेल, प्रत्येक रांगेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येताना पाहायला मिळते। मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आपल्या सोबत आहेत। उत्साह पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। दोन्ही मोठ्या रांगा ज्या आहेत त्या भरलेल्या पाहायला मिळतात। कसं नियोजन आहे आणि यंदाच्या काय खास वैशिष्ट्य उत्सवात? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 91वं वर्ष आहे आणि या 91व्या वर्षाच्या या लालबागच्या राजाच्या सोहळ्याला, या उत्सवाला खऱ्या अर्थाने श्रद्धेचा महापूर आपण म्हणू शकतो। भक्तांची मांदियाळी या ठिकाणी दिसते आहे आणि भक्तांची जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येवरून दिसते की लालबागच्या राजाचा उत्सव जल्लोषामध्ये सुरू झालेला आहे। प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सकाळी 4 वाजता बाप्पाची पूजा झाली, प्राणप्रतिष्ठा झाली आणि 6 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन सगळ्या भाविकांना आपण सुरू केलं आणि त्यानंतर येणारा प्रत्येक भाविक ज्यावेळी या लालबागच्या राजाचं मनमोहक असं दर्शन घेतो, त्याची मूर्ती बघतो, वात्सल्यपूर्ण ही मूर्ती आहे, अत्यंत पवित्र आणि श्रद्धा आणि भक्तिभावाने जेव्हा मूर्तीकडे आपण बघितलं जातं तेव्हा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो, एक वेगळी ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्या दृष्टीनेच या भाविकांची संख्या आहे। दरवर्षी ही संख्या अशीच असते, किंबहुना गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी संख्या ही थोडी जास्त भासते आम्हाला आणि निश्चितच आहे। मुखदर्शनाची रांग बघितली किंवा चरणस्पर्शाची रांग बघितली तर ते भाविकांनी अक्षरशः ओसंडून वाहते। हा भक्तीचा महापूर आहे, हा श्रद्धेचा महापूर आणि श्रद्धेची प्रत्यंतर आहे। तर येणाऱ्या या भाविकांची संख्या लक्षात घेता मंडळाने देखील त्यांच्या रांगेचं सुनियोजन असं केलेलं आहे। मंडप ज्या ठिकाणी रांग लागलेली आहे त्या रांगेमध्ये मंडप उभारलेले आहेत मंडळाने। त्या मंडपामध्ये अत्याधुनिक अशा सोयीसुविधा तिथे आपण भाविकांसाठी पुरवलेल्या आहेत। त्यामध्ये आबालवृद्ध रांगेत असतील, आपल्या महिला भगिनी रांगेत असतील किंवा लहान मुलं किंवा वृद्ध लोक असतील तरी त्या सर्व लोकांना या लालबागच्या राजाचं दर्शन चांगल्या प्रकारे होण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत। संपूर्ण जागोजागी मंडळाचे कार्यकर्ते आहेत, मुंबई महानगरपालिका, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलीस प्रशासन, या सगळ्यांच्या संयुक्त सहकार्याने हा लालबागच्या राजाचा उत्सव या ठिकाणी पार पडतोय। यावर्षीचं देखावा जो आहे तो कशा पद्धतीने आहे त्याबद्दल काय? यावर्षीचा जो देखावा आहे हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा देखावा आहे। मुख्य प्रवेशद्वार हे बद्रीनाथ, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे असं बद्रीनाथाचं जे महाद्वार आहे भगवान शंकराच्या मंदिराचं, ते महाद्वार उभारलेलं आहे आणि त्या सरळ आपण मेन गेटवरून पुढे आल्यानंतर बाप्पा ज्या व्यासपीठावर विराजमान झालेलं आहे ते व्यासपीठ म्हणजे बाप्पाचं एक राजमहल आपण बनवलेलं आहे आणि बाप्पाचं ते आसन आहे ते मयूरासन आहे। अशा प्रकारे संपूर्ण सुवर्णमय हे राजमहल दिसतोय। स्टेजच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला भगवान शंकर आणि माता पार्वतीची मूर्ती आहे आणि हे संपूर्ण अशा एका भावनिक वातावरणामध्ये बाप्पाचा प्रतिष्ठापना, बाप्पाचं विराजमान या ठिकाणी झालेलं आहे। लालबागचा राजाचा मुकुट जो आहे तो यंदा सोन्याचा मिळालेला आहे। भक्तांकडून हा मुकुट आलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? काय वैशिष्ट्य आहे ते मुकुट? लालबागच्या राजाचा मुकुट आपण पाहाल तर अतिशय आखीव, रेखीव आणि नक्षीदार हा मुकुट आहे आणि ह्या मुकुट जेव्हा बाप्पाला आपण घातला, परिधान केला त्यावेळी बाप्पाचं रूप एक वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसायला लागलं, त्याच्यामध्ये वेगळं तेज आम्हाला जाणवायला लागलं। हा सोन्याचा मुकुट आहे, जवळजवळ 20 किलो याचं वजन आहे आणि साधारण त्या अनुषंगाने त्याची किंमतही तेवढीच आहे। तर हा जो सोन्याचा मुकुट आहे यावर्षी लालबागच्या राजाचे भाविक माननीय आनंदजी अंबानी यांनी या लालबागच्या राजाचा मुकुट या ठिकाणी बाप्पाच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे। माननीय आनंदजी अंबानी म्हणजे रिलायन्सचे संचालक, त्याचप्रमाणे जामनगर येथील जो वनतारा हा प्रकल्प, जगद्विख्यात प्रकल्प त्यांनी उभा केलेला आहे, त्या प्रकल्पाचे ते संस्थापक सर्व आहेत। तर त्यांनी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भक्तिभावाने
या लालबागच्या राजाच्या चरणी यावर्षी तो मुकुट अर्पण केलेला आहे. आणि मुकुटाची खासियत आहे तो बघताक्षणी बाप्पाच्या रूपाला अक्षरशः साजेसा झालेला आहे. गेले अनेक वर्ष माननीय अनंतजी अंबानी या लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. वर्षानुवर्षे त्यांची श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेचा प्रत्यंतर जे आहे अनुभव आहे तो आम्हीही बघत असतो आणि त्यांचा उत्साह इथे येण्यामागे हा वेगळा असतो. त्यांना इथे आल्यानंतर वेगळी म्हणजे एक प्रचिती येत आहे असं जाणवते आणि त्यांच्याच श्रद्धेचा हा एक भाग म्हणून यावर्षी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी सुवर्ण मुकुट अर्पण केलेलं आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाचं यंदाचं रूप जे आहे ते देखावा जरी वेगळा असला तरी सुद्धा लालबागच्या राजाच्या मस्तकी किंवा माथ्यावरती जो सोन्याचा मुकुट आहे आपण पाहू शकतो. हा सोन्याचा मुकुट जो आहे तोच यंदा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय, कारण सोन्याचा मुकुट लालबागच्या राजाच्या डोक्यावरती या ठिकाणी घातल्यानंतर आकर्षण जे आहे ते मूर्तीचं वाढलेलं पाहायला मिळते आणि प्रत्येक भाविक जो आहे तो येणारा या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी सकाळपासूनच करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि साहजिकच यंदाचं वर्ष लालबागच्या राजाचं 91वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाच्या मंडळानं या ठिकाणी सगळी तयारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सकाळपासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे आणि दर्शन जे आहे ते पहाटे 6 वाजता लालबागच्या राजाचं खुलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.